श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी। दुर्गाष्टमी ही सगळ्यात जास्त महत्त्वाची तिथी मानली जाते। दुर्गाष्टमीला नवरात्रीचा प्राण म्हटलं जातं। ज्यांना 9 दिवस काही जमले नाही, उपवास जमले नाहीत, कोणती सेवा जमली नाही, काहीच जमले नाही, त्यांनी अष्टमी तिथीला म्हणजे दुर्गाष्टमीला म्हणजेच नवरात्रीमधील महाअष्टमी तिथीला आपल्या कुलदेवीसाठी जर आपण सेवा केल्या तर आपल्याला नवरात्रीचे शुभफळ प्राप्त होत असते। महाअष्टमी तिथी ही सगळ्यात प्रभावी तिथी मानली जाते। या दिवशी दैवी तत्व हे हजारो पटीने जागृत असते। त्यामुळे न विसरता आपल्या 9 दिवसाचे सगळे फक्त अष्टमी तिथीला पूर्ण करू शकता। कसे आणि काय करायचे हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात सांगणार आहे। आता हा व्हिडिओ बघेपर्यंत पूजा तर सगळ्यांचीच झालेली असेल। आज सकाळची किंवा संध्याकाळी अष्टमी तिथीला आपल्याला काय करायचं, उंबरठ्याच्या बाहेर एक तुम्ही छानसा दिवा लावा, प्रज्वलित करा, दारामध्ये रांगोळी काढा आणि दुर्गा देवीचं स्वागत करा। तसेच उंबऱ्याला हळदीचे लेपन करायचे आहे। त्याचबरोबर देवांची आरती करा। दुर्गा देवीची दुर्गे दुर्गडभारी ही आरती सकाळ संध्याकाळ नित्य नियमाने करा। घरामध्ये कापूर लवंग हे तुम्ही प्रज्वलित करा, कारण अष्टमी तिथीला सगळ्या गोष्टींचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच होमाला महत्त्व आहे। त्यामुळे बघा, होम म्हणजे अगदी मोठं तुम्ही काहीतरी केलं असं नाही। फक्त कापूर आणि लवंग जरी तुम्ही घरामध्ये जाळलं किंवा जाळत असताना त्यामध्ये जर तुम्ही तुपाची आहुती दिली तरी बघा, होम आहे तो होऊन जातो। त्यामुळे अष्टमी तिथीला आज सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर लवंग हे जाळताना त्यामध्ये तूप हे आपल्याला सोडायचं आहे। या गोष्टी तुम्ही करा, बघा नवरात्रीचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं। बाकी वेगळं काहीही करण्याची गरज नाही। तसेच तुळशी समोर देखील एक दिवा लावायला विसरू नका। या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे या आवर्जून करा। मात्र आजच्या दिवशी ओटी भरायची असते। भली तुम्ही घरातल्या घटासमोर भरा किंवा देवीला जाऊन भरा, दोन्हीकडे भरली तरीही चालेल। या ओटीमध्ये तुम्ही साडी द्या किंवा मखन किंवा फक्त ब्लाऊज पीसची ओटी भरली तरी सुद्धा चालते। त्यामध्ये नारळ किंवा जे शृंगाराचे साहित्य असते तुम्हाला जेवढं शक्य होईल तुम्ही त्यामध्ये तेच साहित्य ओटीमध्ये देऊ शकता। तांदळाने किंवा गव्हाने अशी ही कुलदेवीची ओटी तुम्हाला भरायची आहे। तुम्ही ब्लाऊज पीस घ्या, साडी घ्या किंवा मखन घ्या, अशी ओटी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये भरू शकता। आपल्या कुलदेवीचे नामस्मरण करायचे आणि ही ओटी भरायची आणि आपल्या कुलदेवी समोर ती ठेवायची आणि फक्त नामस्मरण करून देवघरामध्ये तुम्ही ती ओटी ठेवायची आहे। त्यानंतर या ओटीचं काय करणार, तुम्ही एखाद्या सवाष्णीला ही ओटी देऊ शकता। अष्टमीचा दिवस आहे, एखादी सवाष्ण घरी बोलवा आणि तिला तुम्ही ही वस्तू किंवा ही जी ओटी आहे तर ती तिला द्या किंवा जवळ असलेल्या लक्ष्मी मंदिरामध्ये तुम्ही ही अर्पण करू शकता। हे एक महत्त्वाचं काम आहे जे आजच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे। आपल्याला उद्या ही ओटी जी आहे ती कुलदेवीला न विसरता अर्पण करायची आहे। त्यानंतर ज्यांनी आतापर्यंत कुंकुमार्चन केलेलं नाही त्या सर्वांनी देव हलवण्याची गरज नाही। पूजा झाली असेल तरी जागेवरच तुम्ही कुंकुमार्चन 11, 21, 51 ते 108 वेळा करू शकता। श्री सुक्त म्हणत करू शकता, महालक्ष्मी अष्टकम म्हणत करू शकता किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्छे नमो नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हे म्हणत तुम्ही कुंकुमार्चन आजच्या दिवशी करू शकता। या सेवेला सुद्धा विशेष असं महत्त्व आहे। 9 दिवस ताई काही जमलं नाही, आज अष्टमी आहे, आज तुम्ही दुर्गा सप्तशक्तीचा एक पाठ म्हणजेच दुर्गा सप्तशक्तीचा संपूर्ण ग्रंथ म्हणजे 1 ते 13 अध्याय पूर्ण वाचायचे आहेत। म्हणजे दुर्गा सप्तशक्तीचा एक पाठ करणे, तर आज तुम्ही दुर्गा सप्तशक्तीचा एक पाठ जोरात आवाजात म्हणजे आपल्याला ऐकू जाईल एवढ्या आवाजात आपल्याला करायचा आहे। ज्यांना वाचता येत नाही काही कारणाने त्यांनी ऐकलं तरी सुद्धा चालेल। बघा, आताही आम्हाला दुर्गा सप्तशक्ती पाठ नाही जमत, सिद्ध कुंजिका स्तोत्र सगळ्यात सोपी आणि संपूर्ण दुर्गा सप्तशक्तीचे फळ मिळेल अशी सेवा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करा। 5 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा, मात्र 2 मिनिटात सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचून होते। त्यामुळे तुम्हाला जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा तुम्ही ते करू शकता। सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करून झाले की 11 माळी आजच्या दिवशी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे या नवारण मंत्राचा किंवा तुम्हाला नसेल जमत तर ओम श्री कुलदेवताभ्य नमो नमः या ग्रंथाचा तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे। आता एक विशेष सेवा आजच्या दिवशीची मी तुम्हाला सांगते की उपाय म्हणून तुम्ही करू शकता। 108 लवंगा घ्यायच्या आहेत। ही इतकी सुंदर सेवा आहे, म्हणजे उच्च कोटीची नवरात्रीतील ही सेवा आहे। 108 लवंगा घ्यायच्या आहेत आणि या पूर्ण फुलासहित पुढचे त्याला व्यवस्थित फूल हवे, मागचे टोक व्यवस्थित हवे अशा 108 लवंगा आपल्याला वाटीमध्ये काढून घ्यायच्या आहेत। आपली कुलदेवी किंवा आपली माता लक्ष्मी सरळ जी लक्ष्मीची मूर्ती असते त्याच्यावर आपल्याला जिथे आहे तिथे देव काढायची गरज नाही। 108 लवंगाचे एक लवंग घ्यायची
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे किंवा ओम श्री कुलदैवताभ्यो नमो नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः म्हटल्यावर ती लवंग व्हायची असते। 108 लवंग तुम्हाला अर्पण करायचे आहे। त्यानंतर त्या लवंगाचे काय करायचे तर या ज्या लवंगा आहेत सगळ्या त्यानंतर तुम्ही याची पूड करून ठेवू शकता आणि रोजच्या चहामध्ये घालू शकता। तिखट पदार्थात घालू नका आणि घातली तरी नॉनव्हेजमध्ये बिलकुल घालू नका, कारण ही सेवेची लवंग एक रोज प्रत्येकाने सगळून खाल्ली तरी सुद्धा चालेल। अन्यथा त्याची पावडर करायची आणि चिमूटभर पावडर रोज चहामध्ये घालायची। महिनाभरात ती संपूर्ण संपून जाईल, प्रसाद पण सगळ्यांच्या पोटात जाईल। तर अशा पद्धतीने 108 लवंगांचं आजचा व्हिडिओ बघाल किंवा आज नाही बघितलात उद्या बघितलात, उद्या केले तरी सुद्धा चालेल, कारण उद्या नवमी आहे। सप्तमी, अष्टमी, नवमी या तिन्ही तिथींना अत्यंत जास्त नवरात्रीमध्ये महत्त्व आहे, त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे। आता आज 2 विशेष नैवेद्य आपल्याला कोणते करायचे आहेत ते पाहूया। जर आपण हे नैवेद्य नाही दाखवले तर आपले नवरात्र अपूर्ण मानले जाते। कोणते आहेत ते 2 नैवेद्य तर सगळ्यात पहिलं म्हणजे तांबूल। तांबूल म्हणजे काय तर पानाचा गोड विडा, जो तुम्हाला बघा कुलदेवीचं जे ओटीचं साहित्य मिळतं तिथे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल, किंवा मग एखाद्या पानाच्या दुकानामध्ये तुम्ही गेलात आणि तिथे देवीसाठी तांबूल तयार करून द्या असं म्हटलं तरीही ते देतात। किंवा तुम्ही काय करायचं, तुम्हाला असं तांबूल आणणं शक्य नाही, विड्याची 2 पानं घ्या, त्यावर तुम्हाला खडीसाखर किंवा गुलकंद ठेवायचा आहे, 2 वेलची, 2 लवंगा, बडीशेप हे आपल्याला ठेवायचं आहे। आणि हे पान व्यवस्थित बांधून आपल्याला काय करायचं, त्यामध्ये लवंग खोचून हा विडा तयार करायचा आहे। आणि असा हा विडा तुम्हाला आज न विसरता तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचे स्मरण करून ठेवायचं आहे। घटासमोर ठेवा किंवा देवीच्या फोटोसमोर ठेवा, काहीच नसेल तर फक्त स्मरण करून तुम्ही तिथे तुमच्या देवघरामध्ये तांबूल म्हणजे पानाचा विडा हा ठेवायचा आहे। महाअष्टमी दिवशी तांबूल अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे। तुम्ही जर अष्टमी तिथीला तांबूल अर्पण करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचं दारिद्र्य, गरिबी, दुःख राहत नाही। तुमचा जो भविष्यकाळ आहे तो सोनेरी दिवस घेऊन येणारा असतो। त्यामुळे अष्टमीला तांबूल हे न विसरता आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे। तुम्ही हा तांबूल सगळ्यांनी प्रसाद म्हणून सुद्धा नंतर खाऊ शकता। देवीसाठी याचा दुसरा नैवेद्य आहे ते म्हणजे खीर। शेवयांची खीर दाखवा, तांदळाची खीर केली तरी चालेल, मखाण्याची खीर दाखवा। आता तुम्ही म्हणाल मखाणाची खीर का दाखवतात, कारण मखाणा हा लक्ष्मी मातेला खूप जास्त प्रिय आहे। पण पूर्वीच्या काळी मखाणा हा आपल्या लोकांना माहीतच नव्हता, तेव्हा आपण शेवयाची खीर करत असतो। पण आता मखाणा सगळीकडे उपलब्ध आहे। मखाणे आणायचे, ते थोड्याशा ड्रायफ्रुट्समध्ये म्हणजे काजू बदाम सोबत भाजायचे, तुपावर अर्धा चमचा तूप घालायचं, त्यामध्ये हे मखाणे चांगले भाजून घ्यायचे आणि मिक्सरला फक्त एकदा दोनदा असं बटन फिरवून ओबडधोबड करून घ्यायचे, पूड करायची नाही। आणि त्यानंतर अर्धा लिटर दुधामध्ये हे मिश्रण घालायचे, वेलची पावडर घालायची, केशर असेल तर केशर, साखर सगळं छान एक पद्धतीने उकळून घ्यायचं आणि ही जी खीर आहे ती तयार होईल। त्याला मखाण्याची खीर असे म्हटले जाते। तर अशा पद्धतीने मखाण्याची खीर सुद्धा तुम्ही आजच्या या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता। बघा, मखाणा नसेल तर तांदळाची खीर कशी बनवायची ते देखील मी तुम्हाला सांगते। तांदळाची खीर महाअष्टमीचा सगळ्यात प्रभावी महानैवेद्य जो आहे तो म्हणजे तांदळाची खीर। आता प्रत्येकाने आपल्या घरामध्ये थोडी का होईना अगदी वाटीभर तांदळाची खीर बनवा, पण तांदळाची खीर बनवाच। भात शिजवायचा, दूध घ्यायचं, त्यामध्ये भात, साखर, त्याचबरोबर वेलची पावडर, तूप हे सर्व टाकायचं। तुम्ही जमल्यास त्यामध्ये केशर असेल तर तुमच्याकडे केशर टाका आणि अशी ही तांदळाची खीर तुम्ही तुमच्या कुलदेवीला अर्पण करायची आहे। देवघरामध्ये तुम्ही ती ठेवायची आहे किंवा घटासमोर तुम्ही ही ठेवायची आहे। त्यानंतर घरातील सगळ्यांनी ही खीर जी आहे ती प्रसाद म्हणून खायची आहे। म्हणजे तांबूल आणि मखाण्याची खीर किंवा तांदळाची खीर हे दोन्हीही नैवेद्य आजच्या दिवशी मातेला दाखवायचे आहेत। खरं तर आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी कालच घेऊन यायला पाहिजे होता, पण काही कारणास्तव मला ते जमलं नाही। बघा, नवरात्रीच्या पूजेची आता सांगता करायची वेळ आली आहे, तर त्या संदर्भातील व्हिडिओ मी आज संध्याकाळी आपल्या चॅनेलवर अपलोड करणार आहे। परंतु त्याआधी मी मातेच्या चरणी अशी प्रार्थना करते की सगळ्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट, ज्यांना जे हवे ते मिळू दे, प्रत्येकाची प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण होऊ दे। ज्यांना बाळ नाही त्यांच्या ओटीमध्ये दुर्गा मातेने पुढच्या वर्षीपर्यंत बाळ देऊ दे। ज्याची इच्छा जी आहे ती प्रत्येकाची इच्छा पूर्ण होऊ दे, हीच मी दुर्गा देवीच्या चरणी प्रार्थना करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।